अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असल्याने या किल्ल्याला प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. दरवर्षी या किल्ल्यावर 19 फेब्रुवारीला शिवजन्म सोहळा साजरा केला जातो. चला तर करूया या शिवनेरीची ही आजची एक मस्त सफर. अवघं 50 वर्षांचं आयुष्य, त्यामध्ये अनेक लढायांमध्ये विजय मिळवणं, मैदानात, समुद्र तीरावर, डोंगरात 300-400 किल्ले बांधणं, नवीन सैन्य तयार करणं, नवीन कायदे करणं, स्वभाषेला उत्तेजन देणं, कवींना आश्रय देणं, नवीन शहरं वसवणं, स्वधर्म स्थापन करून त्याचं ऐश्वर वाढवणं, या लोकोपयोगी कामांनी रयतेला जर कोणी आजीवन ऋणी करून ठेवलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज या शिवजन्मभूमीची सैर करायला आम्ही जुन्नरला निघालोय. मग चला ही मस्त सैर करूया. राम राम मंडळी. पुणे, पिंपरी चिंचवड, जुन्नर असा 100 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही शिवनेरीच्या जवळ पोहोचलो. रिमझिम सुरू होती. उत्तरेला लेण्याद्री पर्वत, पूर्वेला मानमोडी लेणी समूह, पश्चिमेला तुळजा लेणी समूह, तर दक्षिणेला मेना नदीवरील वडज धरण असणाऱ्या या शिवनेरीची उंची समुद्र सपाटीपासून 3400 फूट इतकी आहे. जुन्नर शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ल्याचा आकार एखाद्या मोठ्या जहाजासारखा आहे. खालूनच या किल्ल्याच्या पोटात कोरलेल्या लेण्या आपल्याला पाहता येतात. जुन्नरचा हा शिवनेरी किल्ला इतर डोंगरी किल्ल्यांपेक्षा बराच मोठा आहे. त्यामुळे हा किल्ला पाहायला 2 ते 3 तास लागू शकतात आणि संध्याकाळी 6 पर्यंत तो पाहता येतो. आम्ही किल्ल्याच्या दक्षिणेकडून वडज गावाजवळून शासकीय मार्गाने जात होतो. कुठे आलोय आपण? शिवनेरी किल्ला. शिवनेरीला आलोय आणि जोरदार पाऊस सुरू झालाय. गाडी लावल्या अशी सुरुवात आहे पावसाची. अशा याच्यामध्ये आपल्याला शिवनेरी गड पाहायचं. चला. या रस्त्याने वाहन किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांपर्यंत अगदी नेत आहेत. तिथून पुढे मात्र 7 दरवाजे पार करत 4 किलोमीटरचं अंतर पार केल्यावर तुम्हाला बालेकिल्ला आणि शिवजन्मस्थान पाहता येतं. आम्ही किल्ला पाहायला सुरुवात केली तेव्हा फुललेल्या बोगनवेलींनी चिंब नाहून आमचं स्वागत केलं. अजून 2 वाटांनी किल्ल्यावरती जाता येतं. त्यातील दुसरी वाट म्हणजे साखळदांडाचा मार्ग, जो अवघड आहे आणि 1818 मध्ये ब्रिटिशांनी तोफा लावून त्याला उद्ध्वस्त केलंय. आणि तिसरी वाट किल्ल्याच्या पश्चिमेला आहे. ती वापरात नसली तरी कडेकपारीतून चढल्यावर थेट किल्ल्याच्या मध्यभागातच पोहोचते. नमस्कार मंडळी, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आपण आलोय जुन्नरमध्ये. मस्त पाऊस सुरू झालाय आणि या मुसळधार पावसामध्ये आम्ही शिवनेरी पाहायला आलोय. शिवनेरी म्हणजे इतिहासातलं एक सोन्याचं पान आहे आपल्या महाराष्ट्राच्या. हा पाहण्यासाठी आपल्याला इथे जुन्नरमधून सिद्धार्थ आपल्याबरोबर आहे. मग इथले लेण्या असू देत, किल्ले असू देत किंवा ऐतिहासिक कुठलीही स्थळं असतील त्याच्यावर त्याचा चांगला अभ्यास आहे आणि त्याच्या नजरेतून आज आपल्याला हा जुन्नर पाहायचा आहे. तेव्हा सिद्धार्थ, काय सांगशील आम्हाला शिवनेरीबद्दल? खूप खूप धन्यवाद आणि आपलं स्वागत आहे या जुन्नर नगरीमध्ये. पहिल्यांदाच शिवनेरी किल्ला आज आपण पाहणार आहोत. शिवनेरी किल्ल्यावरती काय काय आपल्या सर्व महाराष्ट्रीय लोकांना माहीत आहे की शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. पण त्याचसोबत आपण एक 2000 वर्षांचा एक लेणी समूहसुद्धा पाहणार आहोत. तर तीच माहिती घेऊन आपण आता पुढे जाऊयात. थोडक्यात जुन्नरचा इतिहाससुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. आम्ही महादरवाजातून आत आलो. इथे बुरुज आणि प्रवेशाची महिरपी कमान ही मराठा स्थापत्य शैली दाखवते. याची पुनर्बांधणी झाल्याचं कळतं. दोनही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. पुढे चालत राहिलो तर इतिहास थोडक्यात सांगायचं काय तर 5 धरणं, 7 किल्ले, त्याच्यानंतर बिबट्यांसाठी प्रसिद्ध असलेला जुन्नर, त्याच्यानंतर एक धार्मिक सांगायचं असेल तर लेण्याद्री आणि ओझर ही एक अष्टविनायकापैकी 2 चांगली स्थळं आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी आज राहणार आहे त्या ठिकाणी एक नैसर्गिक पूल आहे आणे घाटात. त्यानंतर हा लेण्याद्रीच्या पाठीमागे सुद्धा एक नैसर्गिक पूल आहे. म्हणजे घाटवाटा आहेत, धबधबे आहेत. आणि इतिहास म्हणजे जगामध्ये असं एक खूप कमी शहर आहेत की ज्याला हा 2000 वर्षांचा इतिहास आहे. त्यापैकी हे जुन्नर एक शहर आहे. तो हा जो इतिहास आहे म्हणजे जुन्नरचा जो इतिहास आहे तर तो ह्या कातळातच कोरलेला आहे. त्या शिलालेखांमध्ये कोरलेलं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लेण्याद्रीच्या एका शिलालेखामध्ये कल्याणचं नाव येतं, कल्याण असं. बऱ्याचशा म्हणजे ही लेणी कोणत्या काळात कोरली, जसं सुरुवातीला सांगितलं 2000 वर्षांपूर्वी, पण त्यात साल पण येते. म्हणजे ते एक भीमाशंकर नावाची एक लेणी
ते तुम्हाला दाखवलं ना त्या मानमोडी डोंगरावरती. त्याच्यामध्ये साल येतं शके 46. नहपान म्हणून एक राजे आहेत त्या काळातले, जे बाहेरचे राजे. सातवाहन आणि नहपानांचे युद्ध आहे. तर त्या नहपानाचा एक अमात्य आहे, त्याने शके 46मध्ये ते एक लेणं कोरण्यासाठी दान दिलेलं आहे. आणि शके 46 म्हणजे आजचं आपल्याला इसवी सन काढायचं असेल तर +78 करायचं, म्हणजे 124. आज जसं 2023 चालू आहे तसं 124मध्ये तिथलं एक लेणं कोरलं आहे, त्याचा पुरावा आपल्याला मिळतोय. इथपासून खास जुन्नरची खालची बाजू दिसते. हे मीना नदीवर बांधलेलं वडस धरण, आणि ह्या ठिकाणी खाली आपल्याला कुसूरचं गावाचा परिसर दिसतोय, डोंगर रांग दिसते. पण आता हे सगळं नवे बिल्डिंग दिसतात. किल्ल्याचे काय अवशेष आहेत का कुठे पूर्वी? आता सध्या नवीन जरी बिल्डिंग दिसत असले तरी आपल्याला हा जो जंगलचा परिसर दिसतोय, हां तर याच्यामध्ये पूर्वी जे लोक या ठिकाणी राहायचे तर त्यांची जी गावं होती, हां मग त्या घरांचे जे अवशेष आहेत तर ते आजही आपल्याला या किल्ल्याच्या परिसरामध्ये घरांचे अवशेष दिसतात. पाहायला मिळत आहेत. ओके ग्रेट. आणखी पुढे आलो तसं आम्ही पूर्वाभिमुख असणाऱ्या दुसऱ्या शिल्पाने नटलेल्या दरवाजाजवळ आलो. याच्याच मध्यभागी गजमुख आहे. ते आता नीट कळत नाहीये. आपल्याला आता आपण दुसऱ्या दरवाजा इथे येऊन पोहोचलोय. असे किती दरवाजे आहेत आपले? 7 आहेत ना? 7 दरवाजे ओके, आहेत. 7 दरवाजातला हा दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा. दरवाजा नाव दिसतंय. ओके. पण पूर्वीचं नाव याचं परवानगी दरवाजा होतं. ओके, परवानगी दरवाजा. या ठिकाणी कसं असतं, किल्ल्यावर जायचं म्हणजे मेन काय, किल्ला जिंकायचं तर मेन काय, दरवाजे जिंकणे. बरोबर दरवाजा जिंकला तर तुम्ही किल्ले जिंकू शकता. बरोबर. आणि हा जो असा शिवनेरी किल्ल्यावरचा पार्ट आहे की हा दरवाजा आहे की यातून आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला किल्ल्याची जी बांधकाम शैली आहे, किल्ल्यावरती काय काय असते तर ते आपल्याला याच्यातून समजते. बर. तुम्ही जर पाहिलं तर हे बुरुज आपण याला बोलूयात. हो त्याच्यानंतर ती तटबंदी दिसते तुम्हाला वरती. हो हो म्हणजे सैनिक ज्या ठिकाणी पेट्रोलिंग डेली हो. करत असतात, डेली म्हणजे 24 तास ते 24 पहारा तास देत खडा असतात. पहारा. आणि याच्यात ते होल तुम्हाला दिसतात, हो तर ते जंग आहेत नाही का, हो. मारा करण्यासाठी. मारा करण्यासाठी. म्हणजे ओके. इथून जर सैनिक गेले तर वरचा सैनिक हो. मारा करू शकतो. आता हे जे तुम्हाला प्राणी दिसतोय, सिंहासारखा प्राणी दिसतोय बरोबर, तर त्याला शरफ शिल्प बोलतात. शरफ तसा हा काल्पनिक प्राणी आहे, परंतु हे एक टोटेम चिन्ह आहेत, म्हणजे राजांचे वेगवेगळी चिन्ह आहेत. त्याच्या पायामध्ये गंड भेरूड असतात. म्हणजे समजा आता मी तुमच्यावर विजय मिळवलेला आहे तर त्याचं ते प्रतीक तिथं लावणार. तो विजयाचं प्रतीक आहे ते. हा, विजयाचं प्रतीक म्हणजे हे शरफ शिल्प आहे. आता आम्ही पोहोचलो ते पडझड झालेल्या तिसऱ्या दरवाजाजवळ. इथल्या डाव्या बाजूला अर्ध्या कमानीवर शरभाचं शिल्प दिसतं. त्याच्याच पुढचा पिराचा दरवाजा म्हणजे एक भव्य निर्मिती. घडीव दगडात नक्षीदार रेखीव कोनाडे असणारा हा दरवाजा मोगली अंमल असताना बांधल्याचं कळतंय. या किल्ल्याचा वापर यादव काळापासून सुरू झाला असला तरी संपूर्ण किल्ला काही एकाच राजवटीत बांधलेला नाहीये. सातवाहन काळात बौद्ध लेण्या, शिलाहारांच्या काळात तटबंदी, यादव काळात काही तटबंदी आणि बुरुज, प्रवेशद्वार यांची बांधकामं झाली आहेत. ओल्या आसमंतात दूरवर ढगांची दाटी दिसत होती. इथेच बाजूला गडावर गुप्तपणे ये जा करण्यासाठी चोरदिंडीचा मार्ग दिसतो. त्याची आता पडझड झाली आहे. त्यानंतर आम्ही मोठी चढाई करणाऱ्या नवीन पायऱ्यांच्या मार्गावर येऊन पोहोचलो. इथे बाजूलाच कातळातल्या जुन्या पायऱ्याही दिसतात. त्या जरूर पहा. जसजसं आपण वर जाऊ ना तसतसं बाजूच्या धोक्यात हरवलेला परिसर मन प्रसन्न करून जात होता. आता आम्ही येऊन पोचलो ते हत्ती दरवाजाजवळ. हत्ती दरवाजा नाव का पडलेलं आहे तर एक हत्ती एवढा उंचीचा आहे, ते एवढा बलदंड आहे नाही का. हा जो दरवाजा आहे तर हा यादवांच्या काळामध्ये बांधलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1001 वर्ष, 900-1000 वर्ष याला झालेले आहेत. दुसरं एक त्या भिंतीचं प्रयोजन काय आहे की ज्यावेळेस दरवाजा तोडायचा आहे तर तोडण्यासाठी ते काय यूज करायचे तर मोठे उंडके लाकडं यूज करायचे आणि मग ते त्याच्यावर मारायचे, दरवाजा तुटायचा. किंवा भुईकोट किल्ल्यांना पण या प्रकारचे दरवाजे असतात. पण ते मागून जाण्यासाठी आता आपल्याला जर
फोर्स जास्त लावायचा असेल तर काय करावं लागेल, थोडं जास्त मागे जावं लागेल, मग पळत पळत येऊन मग ते धडक द्यावी लागेल. तर ते होऊ नये म्हणून सुद्धा ते भिंतीचा उपयोग होतोय. तुम्हाला ह्या ठिकाणी जे 2 दिसत आहेत हात, हो, हे हात आहेत सतीचे हात आहेत. हा दरवाजा इथल्या तटबंदीत अगदी बेमालूमपणे लपवल्याचं कौशल्य आपल्याला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या दरवाजांजवळ उत्तम पाणी व्यवस्थापनाचे नमुने दिसतात. मंडळी, आपण आहोत आता शिवनेरीच्या एका हत्ती दरवाजानंतरच्या ठिकाणावरती, जिथून पुढे 2 रोड फुटतात. एक रोड जातो तो बालेकिल्ल्यावरती, जिकडे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ते ठिकाण आपल्याला पाहायचं आहे. मी खूप उत्सुक आहे ते ठिकाण पाहायला. आणि एक जातो तो म्हणजे शिवाई देवीच्या मंदिराकडे, जिकडे काही लेणी पण आहेत. त्या लेणी आपल्याला सिद्धार्थ दाखवणार आहे. आपण आता इकडे जेव्हा बालेकिल्ल्यावरती जाऊ तेव्हा ते सगळं पाहणारच आहोत, पण आपल्याला ही बाजू पाहायची. पाहू, या ठिकाणी खूप सारी बांधकामं सुरू आहेत किंवा चालू दिसतात. खूप नव्याने बांधलेल्या भिंती, रोड, रस्ते खूप सारं दिसतं आहे. मेन ज्या काही तटबंदी आहेत तिथे काही झाडं उगवलेली आहेत, ती मात्र दुरुस्त करायची राहून गेलेली दिसतात आहेत. कचराकुंडीच्या ठिकठिकाणी व्यवस्था आहेत, त्याही आपल्याला दिसतात आहेत. साधारण अर्धा ते पाऊण तास आपल्याला गडावरती पोचायला लागतोय. चला आपण जाऊया आता शिवाई देवीच्या मंदिराकडे. पुढे येताच मराठा स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना असणारा शिवाई दरवाजा आपल्याला दिसतो. अष्टकोनी बुरुज, सुबक कोरीव खांब आणि त्यावरील भक्कम पेललेली महिरपी कमान, आतमध्ये देवडी, असं हे प्रवेशद्वार आहे. आम्ही सर्वजण आई शिवाई देवीच्या मंदिराकडे आलो. जसं प्रत्येक गडावर एक तरी मंदिर असतंच, शिवनेरी किल्ल्यावर श्री शिवाई देवीचं मंदिर आहे. शिवाई देवी इथल्या आदिवासी कोळी बांधवांची कुलदेवता. शिवाई देवीच्या नावावरून किल्ल्याला शिवनेरी हे नाव पडलं, अशी लोककथा जुन्नरमध्ये रूढ आहे. या देवीचं मंदिर एका कड्याजवळच्या डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये असून 2 भागांमध्ये विभागलं गेलंय. इथला गर्भगृह प्राचीन असून मंदिराचा सभामंडप पेशवेकालीन थाटणीचा लाकडी खांबांचा आहे. या मंदिरात आल्यावर मनी विचार आला, शिवजन्मा अगोदर जिजाऊ माता इथेच दर्शनाला येत असतील. तत्कालीन अस्मानी सुलतानी संकटांपासून महाराष्ट्र धर्म वाचवण्याची याचना त्यांनी या देवीला केली असेल. कित्येक शतके गुलामगिरीत जगणाऱ्या रयतेला यावनी आक्रमणांपासून समूळ निर्दालन करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला आल्यास त्या मुलाचं नाव आई तुझ्या नावावरून ठेवील, अशी मागणीही त्यांनी केली, ती याच मंदिरात. अशा पवित्र देवालयात यावं, ही ऊर्जा, शक्ती, सुख अनुभवावं, अशी ही जागा. हे मंदिर पाहून आम्ही बाजूने पुढचा लेणीसमूह पाहायला गेलो. मंडळी, जुन्नर आणि आजूबाजूच्या लेण्या आणि शिवनेरीचा हा लेणीसमूह, याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केला, तो नक्की पहा. हे लेणी वैभव पाहून आम्ही मेणा दरवाजाजवळ आलो. स्थापत्य पाहून त्याची निर्मिती बहमनी काळातली असावी असं वाटलं. पुढे दिसला तो कुलूप दरवाजा. शरभ शिल्प असणारा हा दरवाजा कमान, तटबंदी आणि डाव्या बाजूला तेवढी वाचा खोली अशा स्थापत्यामध्ये दिसला. खालच्या दरवाजातून आलेला गणिम या दरवाजातून तोफा आणि बंदुकीतून रोखता येईल अशी व्यवस्था इथे असल्याचं आपल्याला दिसतं. पुढच्या वळणावर मातीत गेलेल्या पेशवेकालीन विटांच्या बांधकामाचे, खापरीच्या पाईपलाईनचे अवशेष दिसतात. इथे स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी अशी व्यवस्था दिसते. बसायलाही बाका आहेत. आता आपण पोहोचतो ते गड पठारावर. अशा तऱ्हेने 7व्या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या तटबंदीजवळ अंबारखान्याची इमारत दिसते. सन इसवी सन 1463 ते 1482 या काळात बहमनी सुलतान मुहम्मद शाह तिसरा यांनी जुन्नर प्रांताच्या देखभालीसाठी मलिक अहमद या सरदाराला पाठवलं आणि त्याच्याच काळात तटाचे बुरुज आणि अंबारखाना बांधला गेला. हा अंबारखाना भव्यच आहे. मुख्य भिंतीची जाडी 4 फूट तर आतल्या भिंती 2 फूट जाडीच्या आहेत. या इमारतीत 18 खोल्या आहेत. आत हवा आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी छताला झरोकेही दिसतात.
अंबरखाना पाहून थोडीशी पायपीट केल्यावर पाण्याच्या भूमिगत टाक्या दिसतात. प्रत्येक टाकीचे बाहेरची टाकी आणि आतली टाकी असे 2 भाग आहेत. या टाक्यांमुळेच गडावरील शिबंदीची तहान भागत असावी. गंगा जमुना अशा या टाक्यांची नावे सांगितली जातात. या खांब टाक्यांची स्थापत्यशैली हे यादव काळाचं वैशिष्ट्य मानलं जातं. पुढे शिवकुंज इमारत दिसते. या इमारतीतून 17 एप्रिल 1960 रोजी शिवजन्म साजरा करून महाराष्ट्र राज्याचं स्वागत करण्यात आलं. समोरच्या मोकळ्या मैदानातून चालत आपण हमामखान्याजवळ पोहोचतो. वाटेत सोन्याच्या घाण्याचे अवशेष दिसतात. एक छोटी खोली आणि सभोवती चौथऱ्याचे अवशेष असलेल्या वाड्याचा भाग दिसतो. हाच हमामखाना आहे. हाच भाग सरकार वाड्याचा भाग असल्याचं सांगितलं जातं. इथे बऱ्याच वास्तूंचे चौथरे दिसतात. इथे आतमध्ये बाथ टब सारखी व्यवस्था असणारं टाकं, छताला झरोका, भिंतीला आतून नक्षीदार बांधकाम हे तेव्हाच अगदी लक्झरी बाथरूम असल्याचं जाणवतं. मॉडर्न आर्किटेक्चर प्राचीन काळचं कसं होतं ते पाहिलं. या ठिकाणी एक चूल आहे. तिकडे जळण घातल्यानंतर गरम पाणी येऊन बाथटब सारखी व्यवस्था आहे. अगदी क्लंच पूल ज्याला आत्ताच्या काळात म्हणता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. वरती सुंदर कार्विंग केलेलं हे बाथरूम असावं आणि सुरेख अशी व्यवस्था आहे. वरच्या बाजूने मोकळे होल्स आहेत सूर्यप्रकाश किंवा पाऊस येण्यासाठी. आणि समोरच्या बाजूला जी सुंदर इमारत दिसते तेच या शिवनेरी किल्ल्याचं प्रमुख अट्रॅक्शन आहे. तिथेच शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. ते ठिकाणी आपल्याला ते ठिकाण पाहायचं आहे. चला आपल्याला त्या स्थळाकडे जायचं. शिवजन्माची इमारत पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. तसं तिकडे गेलो. या चौसोपी वाडा बांधकाम पद्धतीवरून ही इमारत सरकारवाड्याचा प्रमुख निवासी भाग असावा असं वाटतं. या इमारतीला निरखून पाहिलं की समजतं की पहिला मजला हे मूळ बांधकाम, तर दुसरा मजला नंतर नव्याने बांधलेला असावा. 1925-26 मध्ये राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज यांच्या पुढाकाराने हा जीर्णोद्धार झालाय. येथील तळमजला म्हणजे अवघ्या भारतवर्षाला स्वातंत्र्याचा संदेश देणारा, रयतेसाठी भयमुक्त स्वराज्य स्थापन करणारा एक तेजस्वी पुत्ररत्न जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्माला आला. ती ही जागा. पहिला श्वास, पहिला हुंकार बालशिवबांनी घेतला, ती ही जागा. या जागेला नतमस्तक होताना अंगावर आजही रोमांच उभं राहतं. मंडळी, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवनेरी गडावरचं शिवरायांचं जन्मस्थान, जो प्रत्येक महाराष्ट्रीयन जो मावळा आहे त्याच्या मनातलं अत्यंत श्रद्धेचं हे स्थान आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर कुठल्या तरी एका पवित्र मंदिरात गेल्याचा आपल्याला अनुभव येतो. तसाच अनुभव या ठिकाणी येतो, या जागेमध्ये येतो. अशी ही सुंदर जागा आहे. हे जे मागे माझ्या दिसते ती जी इमारत आहे याच ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला. याच ठिकाणी त्यांचा जो जन्मदिवस आहे तो महाराष्ट्र सरकारच्या वतीने साजरा केला जातो. या ठिकाणी पाळणा केला जातो आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे पूजा होते. याच मैदानावरती सभा होऊन पुढे शिवरायांचा जन्मदिन साजरा केला जातो. बाजूलाच बदामी तलाव आहे. सध्या कोरडा असलेला हा तलाव लक्ष वेधून घेतो तो त्याच्या चिरेबंदी बांधकामामुळे. पुढे आम्ही कडेलोटाकडे गेलो. इथून समोर लेण्याद्रीचा डोंगर, बिबट्यांचा माणिकडोह ही ठिकाणी असणारा विहंगम निसर्ग दिसतो. या किल्ल्यावर कमानी मस्जिद, कोळी चौथरा आणि घुमट अशा इतरही वास्तू आहेत. भर पावसात हा किल्ला पाहून आम्ही आता भुकेने व्याकुळ झालो होतो. खाली जाऊन जेवण करायचं होतं, तसं निघालो. नाणेघाट परिसरातून होणाऱ्या व्यापारी मार्गावर महत्त्वाचा किल्ला म्हणजे शिवनेरी. डोंगराच्या पोटात कोरलेल्या लेण्या आणि त्याच्यावर किल्ला अशी गडाची एकूण बांधणी. 1170 ते 1308 या दरम्यान नाणेघाटावर यादवांचं वर्चस्व होतं. त्यांनीच हा किल्ला बांधल्याचं कळतं. पुढे हा किल्ला निजामांकडून शिवरायांचे आजोबा मालोजीराव भोसले यांना देण्यात आला. पुढच्या काळात जिजाऊ माता गरोदर असताना सुरक्षेपोटी त्यांना या शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आलं आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या महापुरुषाने इतिहास घडवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या दरबारात चाकरी करत होते. आई जिजामातांनी बालवयातच शिवरायांवर राजकारण, हिंदू धर्म, देशभक्ती, नैतिक चारित्र्याची बीजे पेरली आणि त्यामुळेच महाराज अनेक मुघल सम्राटांना पराभूत करून मराठा साम्राज्याचा पाया घालण्यात यशस्वी झाले. तर मंडळी, हा होता शिवनेरी किल्ला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.